आणखी एक मोठी बातमी, साकीनाका परिसरामध्ये ड्रोन दिसलाय, खळबळ उडाली आहे। मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला आता माहिती देण्यात आलेली आहे। मशिदीवरती ड्रोन घिरट्या घालत होता। सकाळी 5:15 वाजता हजरत सय्यद जलाल बैगन शाह दर्गा या मशिदीवर ड्रोन घिरट्या घालताना दिसलेला आहे। ड्रोन आणि त्यानंतर झोपडपट्टी परिसरात नाहीसा सुद्धा झालेला आहे असा कॉलरनं दावा केलेला आहे। ड्रोन उडवणाऱ्याचा शोध लावण्यासाठी पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुद्धा सुरू करण्यात आलंय। बातमी अतिशय मोठी आहे। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, मुंबईकरांची आणि राज्य सरकारची झोप उडवणारी बातमी आहे, सविस्तर अपडेट। हे ड्रोन हल्ले, मिसाईल हल्ले होत आहेत दोन्ही बाजूंनी आणि त्यातच आपण बघतोय की मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एक ड्रोन हा दिसलेला आहे। एका मशिदीच्या वर हा ड्रोन जवळपास 5:15 वाजता घिरट्या घालत असल्याचा कॉल हा सहार पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिलेला होता आणि त्यानंतर या ड्रोनचा आणि ड्रोन उडवणाऱ्याचा सध्या युद्ध पातळीवरती शोध सुरू आहे। साकीनाका पोलिसांच्या हद्दीमध्ये हा ड्रोन दिसलेला आहे आणि त्यानंतर हा जवळच असलेल्या झोपडपट्टीमध्ये अदृश्य झाल्याची माहिती ही कॉलरने दिलेली आहे। सध्या या ड्रोन उडवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी साकीनाका पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन देखील सुरू केलेलं आहे। बरं, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। पुढे देखील अपडेट घेत राहू। आपण बघतोय ड्रोन उडवणाऱ्याचा पोलिसांकडून सध्या शोध घेतला जातोय। मशिदीवरती ड्रोनने या घिरट्या घातलेल्या आहे। ड्रोन नेमका उडवला कुणी, हाच सवाल सध्या उपस्थित होतो। एकंदरीत आपण जर बघितलं तर मुंबई नेहमीच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिलेली आहे आणि पुन्हा एकदा आता ड्रोन मुंबईमध्ये उडताना दिसतोय, त्यामुळे खळबळ माजलेली आहे। एकंदरीत आपण पाहिलं होतं ऑपरेशन सिंदूर नंतरच मुंबईमध्ये सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली होती। मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहे। समुद्र किनारी सुद्धा यंत्रणा सज्ज आहे आणि दहशतवादी समुद्री मार्गाने सुद्धा शिरण्याची शक्यता असल्यानं खबरदारी घेतली जाते। तर राज्यातल्या जनतेनेही खरं तर घरात राहणं आणि अलर्ट राहणं हेच आपल्या भारतीय सैन्याला आपल्याकडून मोठं सहकार्य असेल। साम टीव्हीवर भारत आणि पाकिस्तान तणावासंदर्भातली प्रत्येक अपडेट सर्वात आधी पाहायला मिळेल, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही न्यूज।